या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अहिल्या आणि श्रीकांत घरी येतात आणि त्यावेळी घर सजवलेलं पाहून त्या दोघांनाही आनंद होतो. ते विचारत असतात की आज काय आहे आणि त्यावेळी प्रीतम म्हणतो की आई हे सगळं घर दादाने सजवलं आहे आणि ते ऐकून अहिल्या त्याला विचारू लागते की काय रे आदित्य, तुला एखादा अवॉर्ड वगैरे भेटला की काय? आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की नाही गाई, पण आज तुला मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. आणि मग त्यानंतर तो श्रीकांतला आणि अहिल्याला बसायला सांगतो. घरातील इतर सगळे सदस्यसुद्धा त्या ठिकाणीच असतात आणि मग आदित्य बोलायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की आई, मी आधीच तुझी माफी मागतोय, कारण मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली आहे. पण खरं तर मला ती गोष्ट तुझ्यापासून लपवायची नव्हती, फक्त तिची खात्री करून घ्यायची होती आणि आज मी तुला तीच गोष्ट सांगणार आहे. ते ऐकून अहिल्या विचारते की कोणती गोष्ट आदित्य? आणि मग आदित्य सगळ्यांना सांगतो की माझं एका मुलीवर प्रेम आहे आणि मी त्या मुलीला प्रपोजही केलं आहे. आणि हे ऐकून अहिल्याला आणि श्रीकांतला मोठा धक्काच बसतो. घरातील इतर सगळे सदस्यसुद्धा आश्चर्यानेच पाहत असतात. अहिल्या तर खूपच चिडते. ती आदित्यला विचारत असते की आदित्य, तू त्या मुलीला प्रपोज केलं आणि मग त्यानंतर आत्ता मला हे सगळं सांगतोयस का? आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की आई प्लीज एकदा माझं शांतपणे ऐकून घे. त्या मुलीला तू व्यवस्थितपणे ओळखतेस. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की आदित्य, तू हे विसरतोयस का की तुझ्या होणाऱ्या बायकोची निवड मी करणार आहे? आणि ते ऐकून आदित्य आनंदाने म्हणतो की आई काळजी करू नको, ती मुलगी तुला आवडेल याची मला खात्री आहे. आणि मग त्यानंतर श्रीकांतही अहिल्याला समजावतो आणि म्हणतो की आपण एकदा त्या मुलीला भेटून घेऊयात, माझा आदित्यच्या निवडीवर विश्वास आहे. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की हो बाबा, ती मुलगी आज इथे आली आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. आणि मग आदित्य दरवाजाकडे बघत म्हणतो की ये आतमध्ये. आणि मग त्यानंतर एक मुलगी घरामध्ये येऊ लागते. तिने तिच्या डोक्यावरून पदर घेतलेला असतो, तिचा चेहराही व्यवस्थितपणे दिसत नसतो. सगळ्यांनाच उत्सुकता असते की ही मुलगी नेमकी कोण आहे. आणि मग ती अहिल्याच्या पुढे जाऊन उभी राहते. अहिल्या रागातच तिच्या जवळ जाते आणि मग त्यानंतर ती त्या मुलीच्या डोक्यावरचा पदर काढते. तर ती दुसरी तिसरी कोणीही नसून पारू असते. आणि पारूला पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. मात्र हे सगळं फक्त आदित्यचं एक स्वप्न असतं. प्रीतम त्याला मोठमोठ्याने हाका मारत उठवत असतो. तर आदित्य म्हणत असतो की अरे काय प्रीतम, 2 मिनिटं थांबला असता तर आई काय म्हणते हे मला कळलं असतं. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की अरे दादा, हे काय चाललंय तुझं? बघ इथे किती मोठा प्रॉब्लेम झालाय ते. आणि मग त्यानंतर तो आदित्यच्या हातामध्ये पेपर देतो. पेपरमध्ये आदित्यचा आणि पारूचा फोटो छापून आलेला असतो आणि त्यावर बातमी असते की किर्लोस्कर ग्रुपचे सर्वेसर्वा आदित्य किर्लोस्कर मोलकरणीच्या प्रेमात. आदित्य किर्लोस्कर आणि पारू यांच्यामध्ये संशयास्पद जवळीक. आणि ही बातमी वाचून आदित्यची तर झोपच उडते. तो विचारू लागतो की त्यांच्यापर्यंत ही बातमी कशी पोहोचली. तर प्रीतम म्हणत असतो की अरे दादा, ते महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं हे आहे की ही बातमी आईला समजली आणि ती ना खूप जास्त चिडली आहे. ती त्या प्रेसच्या ऑफिसमध्ये गेली आहे आणि तिने तुला आणि पारूलासुद्धा त्या ठिकाणीच बोलावले. आणि हे ऐकून आदित्य अजूनच घाबरतो. तो म्हणत असतो म्हणजे आई शहरात येऊनसुद्धा घरी आलेली नाही आहे का? आणि त्यावर प्रीतम म्हणतो की नाही, आता तू ताबडतोब त्या ठिकाणी जा, नाहीतर आई अजून चिडेल. आणि ते ऐकून आदित्य खूप घाबरतो. दुसरीकडे पारू किचनमध्ये काम करत असते. त्याचवेळी प्रिया त्या ठिकाणी येते. ती पारूला विचारते की काय गं पारू, काल तू आदित्य दादांसोबत मंदिरात गेली होतीस का? आणि त्यावर पारू म्हणते हो, पण तुम्ही असं का विचारताय? आणि त्यावर प्रिया म्हणते की हे बघ, पेपरमध्ये काय बातमी छापून आली आहे. आणि मग जेव्हा पारू ते पेपरमधली बातमी वाचते तेव्हा ती खूपच घाबरते. तर प्रिया तिला विचारत असते की पारू, तू आणि आदित्य दादा मंदिरात का गेला होता? तर पारू म्हणू लागते की प्रिया मॅडम, आम्ही सहजच मंदिरामध्ये गेलो होतो. यांनी जसं छापलं आहे ना तसं खरंच काही नाही आहे. तर प्रिया म्हणते की आईंनी ही बातमी वाचली आणि त्या खूप चिडल्यात. त्यांनी तुला भेटायला बोलावले, तू ताबडतोब त्या प्रेसच्या ऑफिसमध्ये जा. आणि ते ऐकून पारूला तर काय करावं हेच सुचत नाही. दुसरीकडे अहिल्या त्या प्रेसच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि ती तेथील मुख्य व्यक्तीला ही बातमी का छापली म्हणून जाब विचारत असते. तर तो माणूस म्हणतो की अहिल्या मॅडम, खरं तर तुमचं अभिनंदन करायला हवं. अहो, तुमचा मुलगा प्रेमात पडला आहे. आणि ते ऐकून अहिल्या अजूनच चिडते. दुसरीकडे पारू आदित्यचीच वाट पाहत असते. मग आदित्य प्रीतम बाहेर येतात. आदित्य पारूला म्हणत असतो की चल आपण पटकन आईकडे जाऊयात, तिला सगळं काहीच खरं खरं सांगून टाकूयात. पण पारू म्हणत असते की आदित्य सर, मला खरंच खूप भीती वाटते. पण आदित्य म्हणतो की काळजी करू नको, मी करेल सगळं हँडल. पण त्याचवेळी एक बॉडीगार्ड त्या ठिकाणी येतो आणि तो पारूला सांगतो की अहिल्यादेवींनी सांगितलं आहे तू आणि आदित्य सरांनी एका गाडीत जायचं नाही, तू दुसऱ्या गाडीमध्ये जा. आणि ते ऐकून आदित्य चिडतो.
तो म्हणत असतो की पारू माझ्यासोबतच येणार, पण मग प्रीतम आणि पारू त्याला समजवतात. पारू म्हणत असते की आदित्य सर, उगाच एवढ्या तेवढ्या गोष्टींवरून आता वाद नको, तुम्ही जा पुढे, मी येते मागून. आणि मग त्यानंतर ते त्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे ज्या पत्रकाराने बातमी छापलेली असते त्या पत्रकाराला अहिल्या तिच्या समोर बोलावते. ती विचारत असते की तुम्ही ही बातमी का छापली आणि कोणाच्या मर्जीने तुम्ही हा फोटो काढला. तर तो पत्रकार म्हणत असतो की अहिल्या मॅडम, जे खरं आहे ना तेच आम्ही छापलं आहे. आणि आदित्य सर आणि पारू हे दोघेजण नवरा बायकोसारखे त्या मंदिरात उभे होते. मी जे बघितलं ना तेच पेपरमध्ये छापलं. आणि आदित्य सर एक पब्लिक फिगर आहे, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय सुरू आहे हे आमच्या वाचकांना जाणून घ्यायचं असतं. आणि आम्ही जी काही बातमी छापली आहे ना ती पूर्णपणे खरी आहे. आणि ते ऐकून अहिल्या अजूनच चिडते. ती म्हणत असते की आदित्य आमच्या कंपनीचा CEO आहे आणि त्याच्याबद्दल अशी बातमी छापणं मला अजिबात योग्य वाटत नाही. आणि मग ती त्या लोकांनाच प्रेस बंद करण्याची धमकी देऊ लागते. तर ते लोकही म्हणतात की आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो म्हणून इतका वेळ सगळं ऐकून घेत होतो, पण तुम्ही आमच्याशी असं बोलू शकत नाही. आम्हाला जाब विचारण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलाकडे जा, मला प्रश्न विचारा आणि शहानिशा करून घ्या. आणि ते ऐकून अहिल्या आणखीनच चिडते. दुसरीकडे मारुती आणि श्रीकांत बाहेर उभे असतात. मग आदित्य, प्रीतम, पारू त्या ठिकाणी येतात. श्रीकांत त्यांना सांगत असतो की अहिल्या खूप चिडले, कदाचित आज ती ही प्रेस बंदच करेल. आणि हे ऐकून ते दोघेही घाबरतात. तर मारुती रागातच पारूकडे पाहत असतो. तर श्रीकांत त्यांना विचारतो की मला कळत नाही आहे आदित्य, तू आणि पारू मंदिरात कशासाठी गेला होता. आणि त्यावर काही उत्तर न देता ते दोघेजण खाली मान घालतात. पारू मनाशी म्हणत असते की जे काही घडले त्यात माझीच चूक आहे. मी आदित्य सरांना इतक्या रात्री मंदिरात घेऊन जायला नकोच होतं. तितक्यात एक माणूस त्या ठिकाणी येत त्यांना सांगतो की अहिल्या मॅडमने सगळ्या पत्रकारांना बोलावून घेतले, ते खूप चिडलेत, तुम्ही सुद्धा तिथे या. आणि मग त्यानंतर ते सगळेजण तिकडे जाण्यासाठी निघतात. इकडे अहिल्याने सगळ्या पत्रकारांना गोळा केलेले असते. ती त्यांना चांगलंच सुनावत असते. तितक्यात आदित्य, प्रीतम, मारुती, श्रीकांत, पारू त्या ठिकाणी येतात. आदित्य अहिल्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसते. आणि मग ती त्या पत्रकारांना म्हणते की बघा, आदित्य किर्लोस्कर स्वतः इथे आला आहे. आता तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ना ते त्याला स्पष्टपणे विचारा, उगाच गॉसिप करण्याची काही गरज नाही आहे. आणि ते ऐकून आदित्य आणि पारू चांगलेच घाबरतात. आणि मग त्यानंतर अहिल्या त्या पत्रकारांना आदित्यची आणि पारूची लाईव्ह मुलाखतच घ्यायला सांगते. आणि मग ते पत्रकार आदित्यला वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात करतात. ते पत्रकार म्हणत असतात कदाचित या पारूला मोठ्या घरातील मुलांना तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं असेल आणि म्हणूनच ती हे सगळं करत असेल. आणि ते ऐकून मारुती खूप चिडतो. तो म्हणत असतो की माझ्या पोरीवर माझे संस्कार आहेत, ती कधीच असं वागू शकत नाही. आणि उद्या आदित्य बाबांची बायको घरी आली ना तर ती तिचीसुद्धा सेवाच करेल. तिच्या मनातही आदित्य बाबांबद्दल कधी असा विचार येणं शक्य नाही. मात्र तरीही तो पत्रकार म्हणत असतो की अहिल्यादेवी, जर खरंच आदित्य सरांमध्ये आणि पारूमध्ये प्रेम असेल तर मग तुम्ही काय कराल. आणि ते ऐकून अहिल्या म्हणते की असं होणं शक्यच नाही. माझा पारूवर आणि आदित्यवर पूर्ण विश्वास आहे. आदित्यने त्याच्या होणाऱ्या बायकोची निवड करण्याची जबाबदारी मला दिली आहे. तर मारुतीही म्हणतो आणि पारूच्या मनात जर असा कधी चुकूनही विचार आला ना तर मी तिचा जीव घेईल. आणि हे ऐकून आदित्य आणि पारूला तर काय बोलावं हे सुचत नाही. आणि मग त्यानंतर अहिल्याच आदित्यला विचारते की सांग आदित्य, हा फोटो कधी आणि कसा काढला गेला. आणि त्यावेळी आदित्य म्हणतो की आई, काल मी आणि पारू मंदिरात गेलो होतो आणि तेथून बाहेर येताना पारूचा पाय घसरला, तिचा तोल जात होता म्हणून मी तिला सावरायला गेलो. पण तो पुढे काही बोलणार त्याआधीच अहिल्या विचारते की कोणत्या नात्याने तुम्ही दोघेजण मंदिरात गेला होता. आणि ते ऐकून काय उत्तर द्यावं हे आदित्यला आणि पारूला समजत नाही. ते दोघेही खाली मान घालून उभे असतात. तर अहिल्या खूप जास्त चिडलेली असते आणि मग सगळीच परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.